नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक होते त्याच महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झालेले आहेत आणि ज्या महिलांचे बँक खाते लिंक नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही। जर त्यांनी लवकरात लवकर आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक केलं नाही तर आधार कार्ड लिंक करण्याच्या दोन पद्धती आहेत। लवकरात लवकर तुम्ही कशा पद्धतीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करू शकता ते आपण बघूयात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे परंतु त्यांना अजूनही पैसे भेटले नाही तर तुम्हाला 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे भेटणार आहेत। परंतु ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नाही त्या महिलांसाठी हा व्हिडिओ आहे। तर त्यांनी लवकरात लवकर कशा पद्धतीने लिंक करायचं आहे ते पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तर ज्यांना गरज आहे खास त्यांच्यापर्यंत शेअर करा। तर बघूयात हे दोन पर्याय काय आहेत की लवकरात लवकर बँक खाते लिंक करचाल आणि 31 ऑगस्ट नंतर तुम्हाला या योजनेचा 100% लाभ भेटणार आहे। आता हे दोन पर्याय आहेत, त्याच्यातला पहिला पर्याय बघून घेऊया। तर पहिला पर्याय आहे आधार कार्ड लिंक, म्हणजे तुमचं जर बँक खातं कोणतं जरी असेल तर त्याला आधार कार्ड कसं लिंक करायचं। आणि दुसरा जो पर्याय आहे तर तुम्हाला नवीन बँक खातं उघडायचं आहे, ते म्हणजे पोस्टाचं IPPB हे खातं आपल्याला उघडायचं आहे। तर ते कशा पद्धतीने उघडायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर दुसरा पर्याय आपण बघून घेऊयात, पोस्टाचं बँक खातं उघडायचं। तर पोस्टाचं बँक खातं 1 दिवसाच्या आतमध्ये उघडलं जातं आणि आधार कार्ड सुद्धा 1 दिवसाच्या आतमध्ये लिंक होतं, सोबतच मोबाईल नंबर सुद्धा लिंक लगेच्या लगे होतो। त्याच्यामुळे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक होतं। तर पहिल्यांदा आपल्याला इंडियन पोस्ट बँकेची वेबसाईट खोलायची आहे। तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं क्रोम ओपन करा किंवा गुगल ओपन करा, त्याच्यावरती आपल्याला इंडिया पोस्ट बँक हीच वेबसाईट टाकायची आहे, कारण ही ऑफिशियल वेबसाईट आहे। त्याच्यावरूनच आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमध्ये असू द्या किंवा कॉम्प्युटरमध्ये असू द्या लगेच्या लगे आपण पोस्ट बँकेचं खातं खोलू शकतो। तुम्हाला कोणत्याही पोस्ट बँकेमध्ये जायची गरज नाही आणि तिथं जाऊन डॉक्युमेंट देऊन वेगळं खातं खोलायची गरज नाही। तर ही वेबसाईट आहे, बघू शकता इंडिया पोस्ट बँक। या बँकेच्या वेबसाईटवरतीच आपल्याला जायचं आहे, दुसरी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊ नका, कारण ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याच्यावरूनच तुमचं खातं खोलणार आहे। कारण अगोदर याचा ॲप सुद्धा होता, तो ॲपमुळे काय व्हायचं लवकरात लवकर ॲपद्वारे सुद्धा आपण पोस्ट बँकेचं खातं खोलू शकत होतो, परंतु यांनी आता ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवरतूनच आपल्याला पूर्णपणे पोस्टाचं बँक खातं खोलता येणार आहे। आता याचा लाभ काय होणार आहे तर लवकरात लवकर आधार कार्ड लिंक होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आधार कार्डच्या द्वारे येणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही खातं दुसरं दिलेलं आहे परंतु हे खातं का खोलायचं, तर तुम्ही खातं कोणतं जरी दिलेलं असेल तरी पण तुम्हाला या खात्याद्वारे नाही तर तुमच्या आधार कार्डच्या लिंकद्वारे पैसे भेटणार आहे। तर इथं बघू शकता आपण वेबसाईट खोललेली आहे, तिथं जिथं बाण दाखवलेला आहे तिथं बघू शकता सर्व्हिस रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला IPB नॉन कस्टमर निवडायचा आहे, म्हणजे 2 नंबरचा पर्याय। आता नॉन IPPB कस्टमर त्याच्यातला आपल्याला पहिला म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म, म्हणजेच आपल्याला नवीन खातं खोलायचं आहे त्याच्यासाठी सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्मवरतीच आपल्याला क्लिक करायचं आहे। तर खालचाच पर्याय बघू शकता सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म असोसिएट विथ अस, म्हणजेच आपल्याला जो पहिला पर्याय आहे जिथं मी खाली लाल रेष दाखवलेले आहे तो पर्याय निवडायचा आहे, कारण जेणेकरून लवकरात लवकर बँक खातं खोललं जाईल। आता ही 4थी स्टेप आहे, तर 5व्या स्टेपमध्ये काय आहे ती ज्यावेळेस आपण ते खोलू त्यावेळेस सर्व्हिस रिक्वेस्ट फॉर्म डोअर स्टेप बँकिंग, त्याच्यातला आपल्याला जिथं काळं मार्क टिक मार्क केलेले आहे काळ्या पेनने तिथं बघू शकता ओपन न्यू अकाउंट। आता आपल्याला नवीन खातं खोलायचं आहे, तुमचं जर अगोदर असेल तर तुम्हाला खातं खोलायची गरज नाही, फक्त आधार कार्ड सीडिंग आहे का ते चेक करायचं आहे। आता हे नवीन खातं खोलत आहोत तर तिथं आपल्याला ओपन न्यू अकाउंट असं दाखवत आहे, तो ओपन न्यू अकाउंट दाखवत आहे। त्याच्यानंतर बघू शकता 5व्या स्टेपमध्ये फॉर्म दाखवलेला आहे। आता याच्यामध्ये काय काय आणि कसं कसं भरायचं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। आता पहिले जिथं दाखवलं आहे सोल्युशन तिथं आपलं जेंडर निवडायचं आहे, मेल आहे फिमेल आहे का काय आहे, म्हणजेच मिस्टर मिसेस असं जर निवडलं तरी पण चालू शकेल। त्याच्या पुढे फुल नेम तिथं आपलं नाव टाकायचं आहे, जसं की माझं विशाल नाव आहे तिथं मी विशाल नाव टाकणार।
आणि जिथं लास्ट नेम आहे तिथं तुमचं आडनाव टाकायचं आहे, म्हणजे तुमचं शिंदे असेल, वेगवेगळं काय असतील ते टाकायचं आहे. खालीच आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे. बघू शकता तुम्ही इथं हा मी फॉर्म भरलेला आहे, म्हणजेच तिथंच आपल्याला मिस्टर विशाल थोडक्यात सोनवणे खाली मोबाईल नंबर, जो माझा मोबाईल नंबर आहे तो टाकलेला आहे. त्याच्यापुढेच @gmail.com टाकलेला आहे. खाली तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, पिनकोड आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट आहे आणि तुमचं जवळचं पोस्ट ऑफिससुद्धा टाकायचं आहे. आणि त्याच्याच खाली आपल्याला लिंक्ड ब्रांच म्हणजे जवळजवळचे तुमचं जे पोस्ट बँक आहे जवळचं तुमच्या सर्वात जवळचं. आता माझ्याजवळ केतूर नंबर 2 आहे ते टाकलेलं आहे. मी सोलापूर जिल्ह्यातून येतो. आता तुम्हाला जे तुमचं जवळ असेल ते सुद्धा इथं मेन्शन करायचं आहे. आता ही स्टेप झाली आपली 7वी बँक खोलण्याची. अगदी तुम्हाला व्हिडिओ जरी पाहायचा असेल तरी पण मी तुम्हाला दाखवू शकतो. आता ज्यावेळेस पूर्णपणे हा फॉर्म भरू त्याच्यानंतर आपल्याला हा कॅप्चा मेन्शन करायचा आहे. तर बघू शकता जिथं बाण दाखवलेला आहे तिथला कॅप्चा आपल्याला दुसऱ्या बाणापाशी टाकायचा आहे. आणि त्याच्याच खाली लाल पेनाने जे अक्षर दाखवलेलं आहे सबमिट, त्या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमचं 2 मिनिटामध्ये खातं खोललं जाणार आहे. आणि खातं खोलल्याच्या नंतर तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे. आता हे आधार कार्ड सीडिंगसुद्धा कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते सुद्धा बघून घेऊयात. आता जो पहिला ऑप्शन आहे तो आधार कार्ड खात्याशी लिंक. जरी तुमचं SBIचं खातं असू द्या किंवा बँक ऑफ महाराष्ट्राचं असू द्या किंवा वेगवेगळं कोटक महिंद्रा बँक, अशा वेगवेगळ्या बँक आहेत, त्यांचं खातं तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं असू द्या तरी पण काय अडचण नाही. तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे जो पहिला पर्याय आहे. तर आधार कार्ड खात्याशी लिंक काय करायचं आहे, गुगल ओपन करायचं आहे किंवा क्रोम ओपन करू शकता. त्याच्यावरती आपल्याला UIDAI गव्हर्नमेंट इन आधार या वेबसाईटवरती जायचं आहे. तर बघू शकता इथं आपल्याला पहिल्यांदा सर्च करावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपण आता आधार कार्डशी लिंक करत आहोत त्याच्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. जिथं वेलकम टू माय आधार दाखवलेला आहे तिथं आपला बोटाचं एक फिंगरप्रिंट दाखवलेला आहे. आणि त्याच्याच खाली जिथं आपण पिवळ्याने गोल केलेला आहे लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कारण लॉग इन केल्यानंतरच पूर्णपणे तुमचं आधार कार्ड ओपन होणार आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीने आधार कार्ड लिंक करणार आहात ते सुद्धा बघणार आहोत. अशा वेबसाईटसुद्धा ऑफिशियल दाखवत नाहीत, त्याच्यामुळे आपण पूर्णपणे UIDAI या वेबसाईटवरती जायचं आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरती जायचं नाही. ज्यावेळेस आपण लॉग इन करू त्याच्यावरती आपल्याला अगदी अशाच पद्धतीने स्क्रीन दाखवणार आहे. तर इथं आपल्याला पहिल्यांदा आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली जो कॅप्चा आहे, आता तुम्ही जो कॅपिटलमध्ये टाकू शकता किंवा स्मॉलमध्ये सुद्धा टाकू शकता. आता पूर्णपणे आधार कार्ड टाकलं आणि खाली आपण कॅप्चा सुद्धा टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP. आता हो OTP कुठं जाणार आहे तर तुमचा आधार कार्ड लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती. तो नंबर तुमच्यापाशी असायला हवा, कारण लवकरात लवकर तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं असेल ते सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर आधार कार्ड लिंक असणाऱ्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे. आता OTP गेल्यानंतर पूर्ण अशी स्क्रीन आपल्याला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता सक्सेसफुली जनरेटेड 1 टाइम पासवर्ड म्हणजेच OTP. तर इथं आपल्याला एंटर OTP लिहिलेला आहे. तिथं आपल्याला जो OTP गेलेला आहे आधार कार्ड लिंक मोबाईल नंबरवरती, तर 1 मिनिटाच्या आतमध्ये तो आपल्याला OTP इथं सबमिट करायचा आहे. आणि खालीच बघू शकता लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असं आपल्याला स्क्रीन दिसणार आहे. त्याच्यावरतीच आपल्याला मी जिथं बाण दाखवलेला आहे तिथं बघू शकता बँक सीडिंग स्टेटस. तर तिथे चेक करायचं आहे की आपलं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे. जर डिॲक्टिव्ह असेल तर लवकरात लवकर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे त्या महिलांनी ही गोष्ट करायची गरज नाही. परंतु ज्या महिलांचं बँक खातं लिंक नाही त्या महिलांना 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही पोस्ट बँकेचं खातं उघडू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमचंच आधार कार्ड दुसरं जे खातं आहे बँक खातं त्याच्याशी लिंक करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी वेगळं खातं दिलेलं आहे तर आम्ही पोस्ट बँकेचं खातं का उघडायचं. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला हे पैसे आधार कार्डच्या द्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जरी तुम्ही कोणतं जरी खातं दिलेलं असेल त्याच्यावरती तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुम्हाला आधार कार्ड लिंकद्वारे खात्यावरती पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट पर्याय आहे, कारण 31 ऑगस्ट नंतर तुम्हाला याची पात्रता नाही. 31 ऑगस्टच्या आतमध्येच तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तुम्ही पोस्टाचं बँक खातं उघडा, कारण त्याच्यावरती आधार कार्ड लिंक लवकरात लवकर होतं. लवकरात लवकर म्हणजे 1 दिवसाच्या आतमध्ये तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होतं
आणि त्या आधार कार्डच्या द्वारे पोस्टाच्या खात्यावरती तुमचे 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि त्याचंच तुमच्याकडे ATM असतं सोबतच. जसं आपण फोनपे वापरतो तसाच यांचा पूर्णपणे या बँकेचा सुद्धा ॲप आहे. त्या ॲपच्याद्वारे तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा काढू सुद्धा शकता. त्याच्यामुळे दुसरा पर्याय निवडण्या